दादू सॉरी हा, मी चुकून का होईना तुम्हा दोघांचा रोमॅन्स पाहिला आणि हा एक फोटो पण काढलाय, कारण या फोटोमुळे माझी बरीचशी कामं होणार आहेत. सॉरी आणि थँक्यू. कंटिन्यू. बाय. अगं तू काय करते? सोड मला. अहो सर थांबा ना, ही बॅग तरी ठेवते मला वेळेस. बाजूला हो. मूर्ख आहेस का? विठ्या कसल्या मारतेस मला? अक्कल नाहीये तुला? सॉरी सर, ती ना बॅग वरतून पडत होती म्हणून पकडायला गेले. मी परत ठेवून देते हा बॅग. एक मिनिट, काही गरज नाहीये. तोंड चालतं फक्त, काम धड एक करता येत नाही. युजलेस. किती खडूस आहे कडू कारलं. एवढी बडबड करण्याच्या ऐवजी जर बॅग आधीच ठेवून दिली असती तर काय बिघडलं असतं? अरे देवा, कडू करण्याच्या नादात माझे मोदक. काय चांगलं झालंय तुम्ही मला सांगा. मला ती राणी आपल्या घरात आल्यापासून पाहतोय मी, तुम्ही तिला येणं केणं प्रकारे त्रासच देताय. हो का? आणि त्या मुलीने लग्नाआधी माझ्या इंद्राला जो त्रास दिलाय तो विसरलात का तुम्ही? मला किती वेळा सांगू, तुम्ही तिच्याविषयी गैरसमज करून घेतला आहात. राणीने आपल्या इंद्राला कधीही जाणीवपूर्वक त्रास दिला नाहीये. मी काय म्हणतो, मागचं सगळं सोडून दिलं ना, तिला सून म्हणून स्वीकारूया. ते कधीच शक्य नाही. मुळात ना त्या पोरीची या घरची सून व्हायची लायकीच नाहीये. का तुम्हाला सगळ्यांची लायकी काढायची असते मला कळत नाही विनाकारण. आताही तुम्ही विनाकारण राणी आणि उर्मिलामध्ये स्पर्धा लावून नेला निघालात. सासूने आई व्हायचं असतं सुनांसाठी, आणि तुम्ही काय करताय? आपल्या सुनांमध्ये सलोखा कसा होईल, मैत्री कशी होईल हे बघायचं असतं. या अशा स्पर्धा घेऊन त्यांच्यात दरी आणखीन वाढेल, हे काय बरोबर नाही. मुळात मला चूक किंवा बरोबर सांगण्याआधी तुम्ही एकदा शांतपणे विचार करा. ही पोरगी या घरात यायच्या आधी तुमच्यात आणि माझ्यात कधी वाद झाले होते? नाही. पण आता आपल्यात फक्त आणि फक्त वादच होत आहेत. पण त्यात राणीची काय चूक आहे? तेच तर, तुम्हाला तिची चूक दिसतच नाही. आत्ताही तुमची जी तब्येत बिघडले ना, त्याला खरं तर ती पोरगीच जबाबदार आहे. पण त्याचा दोष तुम्ही तिला देणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे. बघा, केवळ तुम्हाला त्रास व्हायला नको म्हणून मी कित्येकदा माझा राग गिळण्याचा प्रयत्न करते. पण तुम्हाला एक सांगून ठेवते, त्या पोरीमुळे जर तुम्हाला काही झालं ना तर मी तिला सोडणार नाही. आणि कृपा करा, प्रत्येक वेळेस आमच्या वादात पडू नका. त्यामुळे काही हाती लागणार नाहीये तुमच्या. त्या मुलीला मी तिची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. मालती ऐका, मालती, मालती थांबा, मालती. आणि किती निर्मळ मनाची हे कधी कळणार आहे ना. ह्याला म्हणतात मोदक, कळलं का? तुला काय कळणार आहे? वस्तीत कधी वासाला पण मिळाले नसतील, हो ना? अरे बापरे, एकही मोदक व्यवस्थित होईना, सगळे मोदक फुटतायत. हिचीच नजर लागली असेल माझ्या मोदकांना. बापरे, हिचे सगळे मोदक व्यवस्थित झालेत. 21च्या 21 पाकळ्या झाल्यात अगदी. म्हणजे मी पुन्हा एकदा हरले, तेही या दळबद्री मुलीसमोर. तुझ्यामुळे ना माझे मोदक. उर्मिला, हा झाले का मोदक? चल आण लवकर, नैवेद्य दाखवायचे आपल्याला. हो हो आले. बापरे, एकही मोदक व्यवस्थित झालेला नाहीये. पाकळ्या तर कुठे दिसतच नाहीयेत. मालते हे ओरडतील, मला चिडतील माझ्यावर. काय करू? बाहेर तर जावंच लागणार आहे.
कोण म्हणजे काय? अर्थात उर्मिलाच्या हातचेच मोदक चांगले झाले असणार आणि तेच मोदक आपण देवासमोर नैवेद्य म्हणून ठेवणार. मालती, पण मला नाही वाटत बाई उर्मिलाला मोदक जमतील म्हणून. हा, पण राणी छान मोदक करेल. मला नेमकं कळतच नाही की तुमची सख्खी सून कोण आहे. उर्मिला आहे ना, मग तरी सुद्धा तिचं कौतुक कसं नाहीये तुम्हाला? हे बघ मालती, चांगल्याला चांगलंच म्हणायचं. आणि मी उर्मिलाला वाईट नाही म्हणत ग, पण काही गोष्टी उर्मिलाला नाही जमत. मग तिचं उगाचच कौतुक का करायचं सांग बघू. अशाने तिच्यामध्ये सुधारणा कशी होणार? त्या उलट राणीला मोदक करणं, स्वयंपाक करणं हे छान जमतं बघ. हो का? कळेल कोणाला छान जमतंय ते. येऊ दे त्यांना बाहेर. काय झालं? झाला का नैवेद्य तयार? होतोय. उर्मिला, चला लवकर, झाले का मोदक? अगं, तुला मी मोदक आणायला सांगितलेत ना, मग हात हलवत काय बाहेर आलीस? जा मोदक घेऊन ये. आई ते मी मोदक. काय मी मोदक बनवलेत? काय झालंय? कुठे आहेत मोदक? आई ऍक्च्युली मी बनवलेले मोदक. काय झाले उर्मिला? जीभ का वळत नाहीये तुझी? मोदक कुठे आहेत? हे बघ, जे काय झालं ना ते स्पष्टपणे सांग. अहो मी. उर्मिला, तू मोदक बनवलंच नाहीयेस का? बनवलेत ना मोदक. हे काय? आम्ही दोघींनी मिळून बनवले हे मोदक. उर्मिला ताईंनी खूप मनापासून बनवलेत आणि मग मी चांगले उकडून घेतले. त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या ना, म्हणून एवढे चांगले झालेत बघा. आम्ही दोघींनी मिळून मोदक बनवले असं बोलून ही मला घोळात घेण्याचा प्रयत्न करतेय की यांच्या नजरेत महान बनण्याचा प्रयत्न करते?